आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे यांनी सुद्धा अमित शहांची भेट घेतली, तर संतोष देशमुख हत्येप्रकरणी शहांसोबत चर्चा झाल्याची माहिती। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या अनुषंगाने सुद्धा ही भेट महत्त्वाची। आरक्षित खाटांसाठी विधिमंडळात विशेष कक्ष निर्माण करणार, स्थानिक आमदारांना तक्रार करण्यासाठी कक्ष निर्मितीचे आदेश। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय, तर रुग्णालयानं आरक्षित खाट नाकारली तर कारवाई होणार। गोहत्येमध्ये सतत नाव येणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारीची कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती। गोहत्येत वारंवार गुन्हे दाखल झाले तर मकोका सुद्धा लावणार असल्याची त्यांची माहिती। राज्यातील 50% शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची प्रक्रिया पूर्ण, तर आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात सर्व उपाययोजनांची शालेय शिक्षण विभागामार्फत प्रभावी अंमलबजावणी केली जाणार, दादा भुसेंची माहिती। समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 4860 शिक्षकांची लवकरच भरती, शिक्षकांच्या भरतीसंदर्भात शासन निर्णयासह दिव्यांग विशेष शिक्षकांच्या 218 पदांचाही यामध्ये समावेश। येत्या 1.5 ते 2 महिन्यात प्रत्यक्ष पदस्थापना असल्याची दादा भुसेंची विधान परिषदेत माहिती। नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही शासकीय योजनांचा लाभ 8.25 लाख महिलांनी डबल लाभ घेतला, तर माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने केलेल्या तपासात ही माहिती उघड, सूत्रांची माहिती। HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आता नवीन डेडलाईन, तर 30 जूनपर्यंत नंबर प्लेट बसवण्यास मुदतवाढ। 31 मार्चपर्यंत असणारी मुदतवाढ आता 30 जूनपर्यंत वाढवली। राज्यातील सरकारी शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार, शिक्षण मंत्री दादा भुसेंची सभागृहात घोषणा। राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीची मान्यता, विधान परिषदेमध्ये प्रश्नावर शिक्षण मंत्र्यांचे लेखी उत्तर। शिवरायांचा मालवणमधील पुतळा 10 फुटांपर्यंत तयार, शिवरायांचा पुतळा 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होईल, राम सुतार यांची माहिती। तर जागा छोटी असल्यामुळे कामात अडचणी येत असल्याची ही तक्रार।